सकाळी 5:00-5:30ला आम्हाला उठवलं जायचं. तोंड धुवून हे करून आम्हाला पळायला जायला लागायचं. फार भयानक. आणि ह्या सगळ्या शिस्तीतनं ह्याच्यातनं आम्ही जात असताना म्हणजे त्या घाडगे सर म्हणजे आत्ता 92 वर्षाचे होऊन ते वारले. पण तिथपर्यंत आम्ही त्यांच्या भेटायला जायचो. कारण त्यांच्यामुळं आम्ही घडलो. आम्हाला जाणीव होती, की ह्यांच्यामुळं आज आहोत. शिस्त त्यांनी आम्हाला लावली आणि शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनात सगळ्यांना शिस्तीचं महत्त्व कळायला पाहिजे. शिस्तीमुळंच आपण सगळे होतो. मुलांनो, तुम्ही फार नशीबवान आहात, की तुम्हाला खूप चांगलं काही मिळतंय. आम्हाला जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळतंय. पण त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. तोट्याच्या अनेक गोष्टी आहेत, मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्यांच्यावर मर्यादा ठेवून आपण आपल्याला घडवायचंय आणि कोणी दुसऱ्याला घडवत नसते, आपण आपल्याला घडवायचं. ती मोठी तळमळ असली पहिले. मला घडायचंय, ही तळमळ आपली असली पाहिजे. शिक्षक चांगले असतात, पालक चांगले असतात, समाज चांगला असतो, पण मी चांगला कसा होईन आणि आपण शिस्तबद्ध झालो पाहिजे. अत्यंत शिस्तप्रिय असलो पाहिजे आपण. शिस्त कुणी आपल्यावर लादता कामा नये, शिस्त आपण होऊन पाळली पाहिजे आणि हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. यू लिव्ह ओन्ली वन्स, बट इफ यू लिव्ह इट राइटली, वन्स इज इनफ. जीवन ही एक संधी आहे. एकदाच आहे. त्याला रिटेक नाही आहे. आपल्याला छान जगायचं आहे आणि चांगलं हे करायचं आहे आणि आपलं नाव मागं राहील असं काहीतरी कर्तबगारी आपण करायची आणि ती करण्याची ताकद आहे. त्यासाठी कुठल्या विशिष्ट घरात किंवा विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट जातीमध्ये जन्माला यायला लागत नाही. पण जिथं कुठं जन्म मिळाला आहे, तो सार्थकी लावण्याचं काम आपण करायचं आणि ते करावं आणि ते आपल्याकडनं व्हावं आणि हीच खरी देशसेवा. देशसेवा म्हणजे काय? मिलिटरीत गेला आणि फौजीत जाऊन पुढं कुठेतरी सोल्जर म्हणून वारलं, मेलं, ते शहीद झाला म्हणजेच देशसेवा नाही. देशसेवा म्हणजे मी देशासाठी काहीतरी चांगलं करणं. आपल्या पोराबाळांना काही कुत्री मांजरं पण करतात चांगलं. आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलंय आणि चांगलं करण्यासाठी आपला जन्म आहे. नमस्कार मंडळी. गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण. या सदरात आपण अनेक मान्यवरांना भेटलो आणि अनेक मान्यवर येत आहेत. तर आज आपण आपल्या शालेय आठवणी, त्या शिक्षकांची माया, शाळेच्या पटांगणातले ते क्षण, हे सगळं आयुष्यभर सोबत आपल्या आठवणीत राहतं. तर आज आपल्या भेटीला आले आहेत शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेले आणि हजारो विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे श्री अमरसिंह पाटणकर. नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही तुमच्या शाळेच्या आठवणी आमच्या विद्यार्थ्यांना सांगू शकता? गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या भरत मोळावडे, छायाचित्रकार भरत मोळावडे यांच्या या यूट्यूब चॅनलवर बरीच मोठी माणसं आली असतील, येतील आणि त्यात मलाही तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः तुमचे धन्यवाद. आणि निश्चित फार मोठं काही नाही, पण मी माझ्या गावाकडं जे काही कार्य करू शकलो, हे माझं भाग्य मी समजतो. आज या यूट्यूब चॅनलद्वारे मी सांगू इच्छितो, की खरं पाहिलं तर कोयना एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था पाटण तालुक्यापुरती मर्यादित काम करते. या डोंगर दऱ्या भागातील आमच्या ह्या लोकांसाठी आम्ही हे काम करतोय. आणि हिची मूळ कल्पना म्हणजे 67 साली आमचे डॉक्टर सोपानराव चव्हाण, त्याचप्रमाणे आमचे भागवतराव देसाई साहेब, युसुफभाई शेख, त्याचप्रमाणे के. व्ही. पाटील साहेब, त्याचप्रमाणे अंतुबुवा देसाई आणि अनेक मान्यवर, ॲडव्होकेट मोळावडे सर. ॲडव्होकेट मोळावडे, अनेक मान्यवरांनी यात सहभाग घेऊन ही संस्था स्थापन केली. आणि ती अशीच 3-4 शाळा होत्या, कॉलेज होतं, असंही चाललेलं होतं. सुमारे 83 साली मी या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला. मला ह्या मंडळींनी ह्या संस्थेमध्ये काम करण्यास संधी दिली. जॉइंट सेक्रेटरी या पदावर मी सुरुवातीला काम करायचो. ॲडव्होकेट डी. देशपांडे त्यावेळेस होते आणि ते सेक्रेटरी होते आणि त्यांनी मला ह्या संस्थेमध्ये काम करायला संधी दिली आणि या सर्व मंडळींनी दादासाहेब भौलेकर होते, भौल्याचे अनेक लोक होते आणि 20-22. ही कुणा एका मालकीची संस्था नाही, ही सर्वसामान्य समाजाच्या अनेक दृष्टिकोन असलेली मंडळी होती, की या तालुक्याचा विकास होण्यासाठी ह्यांनी हे केलं आणि ह्यात काम करायला मला संधी मिळाली. तसं पाहिलं तर मी माझं भाग्य समजतो आणि माझंच तुम्हाला सांगायचं झालं तर मी पाटणच्या ह्या जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये इथं शिकलो. इथं माझं हे होतं शिक्षण 1ली ते 4थी. पहिली ते चौथी. 1ली ते 4थी आणि त्यावेळेस मग हे शिक्षण होत असताना नंतर पुढं
मी 5वीच्या नंतर पुढं ह्याला गेलो, आपल्या सैनिक स्कूल सातारा आणि तिथं माझं शिक्षण झालं. सुमारे तिथं 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलेलं आहे आणि ती बोर्डिंग स्कूल होती. आणि त्या काळात म्हणजे वडील वारल्यावर आईंनी मला तिथं त्या शाळेत टाकलं आणि मला त्या शाळेमध्ये तिथं शिक्षण करण्याची संधी मिळाली. मी माझं भाग्य समजतो. तिथं खूप जाती जमातीचे वेगळे-वेगळे मुलं एकत्र आम्ही असायचो आणि कुठेही भेदभाव नव्हता. आणि तिथं खूप खेळ म्हणजे क्रिकेट, हॉकी, फुटबॉल कुठला खेळ खेळायला मिळाला नाही असं नाही. सुरपाट्या, सगळं, कबड्डी. सगळं, सगळं. ते पण हे होतं. पण हे बाकीचे खेळ पण तिथं होते. बॉक्सिंग वगैरे ओके. सगळं मिलिटरी स्कूल होती. हां, हां. त्यामुळे वेगळी शिस्त होती. इथं श्रीमंत गरीब काही कुठं भेदभाव नव्हता आणि छान त्या सगळ्या ह्याच्यात आम्हाला काम करायला संधी मिळाली. शिकायला मिळालं तिथं. नळाखाली अंघोळ करायचो, वाह! गार पाण्याच्या. असं छान वेगळंच हे वातावरण होतं ते. कुठलेही लाड-प्यार नव्हते तिथं. एन-सी-सीसारखे कठोर शिक्षण आम्हाला तिथं मिळालं चांगलं. आणि या सगळ्या ह्याच्यातनं 10वी पर्यंत शिकलो. नंतर कॉलेजमध्ये मी पुण्याला होतो. वाडिया कॉलेजला होतो. बरोबर. प्रख्यात चांगलं कॉलेज आहे. तिथं मी कॉमर्स तिथं शिकलो. आणि बी-कॉमच्या नंतर मी इथं आलो आणि इथं मग दादांच्या विक्रमसिंह पाटणकरांच्या दादांच्या साथीने इथं आम्ही काम करत होतो. शेती पाहत होतो. आणि मावशीला आमची शेती आहे. तुम्हाला माहीतच आहे. हो. त्या शेतात आम्ही तिथं छानपैकी पीक काढायचो. आणि त्याही काळात म्हणजे चांगलं मी म्हणजे 50-55 टनापर्यंत उत्पन्न काढत होतो. आणि अशी छान शेती पण केली. आणि काय माहीत नाही आहे, पण सहज योगायोग ह्या मंडळींनी मला ह्या संस्थेमध्ये काम करायला 83 साली संधी दिली. आणि काम कसं करत गेलो मला माहीत नाही. पण करता त्यात पूर्ण वाहून घेऊन आज आम्ही सोपानराव काका, अंतुबुवा आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम उभा केलं सगळ्यांनी. भागवतराव देसाई साहेब, तत्कालीन ही सर्व मंडळी होती. नंतर मग आमच्या बाळासाहेब माने, ही सर्व मंडळी इथे सर्व आली. मंडळी. एल-एम पवार हे सगळं मंडळी त्यात होती. आणि ह्या संस्थेमध्ये आज जवळ मला वाटतं 35 एक वर्ष तरी छान मला काम करायला संधी मिळाली. आणि पूर्ण एक मनाने इथं एकच काम केलं आणि आज आमच्या शिक्षण संस्थेच्या जवळ मला वाटतं पाटण तालुक्यामध्ये आपल्या डोंगरदऱ्यामध्ये सगळ्या ह्या शाळा स्थापन झाल्या आणि आज जवळ 20 हायस्कूल्स आहेत. एक प्राथमिक शाळा आहे आणि 2 कॉलेजेस आहेत आता. हे बाळासाहेब देसाई आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज आहे. ओके. नंतर कोयना नगरचं कॉलेज आहे आणि नंतर आता आपण वेगवेगळे नवीन नवीन काढलेले आहेत छानपैकी. ओके. ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे. अच्छा. नुसतं आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये अडकलो नाही आहे. तर आता हां. बी-सी-ए वगैरे, बी-बी-ए वगैरे या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा आपण ओके. केलेलं आहे. आणि अत्यंत आधुनिक आज अगदी म्हणजे पुण्या-मुंबईमध्ये जसं आहे, जसं तशा प्रकारचं शिक्षण या माझ्या खेड्यातल्या मुलांना कसं मिळेल, ते वातावरण कसं मिळेल, हे बघितलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो, की या सगळ्यांच्या मी माझा पैसा नाही घातला, पण माझा वेळ काकांनी, आम्ही सगळ्यांनीच मिळून इथं वेळ दिलेला आहे. आणि आज एवढे सुंदर म्हणजे कोट्यावधी रुपयाचे आपण बिल्डिंग्ज आणि सगळं उभा करू शकलेलो आहे. विक्रमसिंह पाटणकर दादांनी सुद्धा आपल्याला ह्या मोठं त्यांच्या 30-35 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी खूप मोठी आपल्याला मोठं मदत केली आणि सहकार्य मोठं मिळालं. सहकार्य मिळालं आणि त्याच्यामुळं खूप शरद पवार साहेबांचं मोठं हे आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं आज एवढं करू शकलेलो आहे. आज अक्षरशः आमच्या ह्या कॉलेजला म्हणजे बाळासाहेब देसाई आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजला आपल्याला नॅकची ए ग्रेड आहे. इतकं चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगल्या सगळ्या सोयी दिल्यामुळे हे ए प्लस ग्रेड मिळालेली आहे. बरोबर. आणि आज इथं आमच्याकडे चांगले मला वाटतं एम-एस-सी, पी-एच-डी असलेले सगळे प्राध्यापक आणि हे चांगलं ओके. शिक्षण येतं. आणि म्हणजे आपल्याला एम-ए आहे, एम-एस-सी आहे, या सगळ्या डिग्रीजसुद्धा इथं आपण मुलांसाठी अवेलेबल केलेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारे आपण म्हणजे शहरापेक्षा काही कुठं कमी नाही आहे. बरोबर. आणि नावांनाव आणखीन प्रगती कशी होईल, हे आम्ही पाहतोय आणि हा आणि आमचा ध्यास आहे. ह्या ह्या चाललेल्या कॉलेजच्या प्रगतीकडे तुमचं बारकाईने लक्ष आहे, हे महत्वाचं आहे बरं. विद्यार्थ्यासाठी आणि तो आम्हाला अभिमान आहे. बरोबर. आणि नाही आणि ते आपलं कर्तव्यच आहे. आपण हे स्वीकारलेलं आहे. एक मूळ जीवनातलं तत्त्व असलं पाहिजे, की मी स्वीकारलेलं काम मी प्रामाणिकपणे कसा करू शकेन, हा प्रयत्न आपला आणि जिद्द असला पाहिजे. ओके. आणि ती महत्त्वाची आहे. आणि माझ्याबरोबर माझे सर्व शिक्षक, प्राध्यापक सुद्धा चांगल्या प्रकारे आणि मला आनंद वाटतो, की आमच्या पाटणमध्ये सुद्धा एक प्राथमिक शाळा पण आपण चालू केली. अरे ही वाह! एक श्रीमंत सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर विद्या मंदिर म्हणून ती पण एक आपण छानपैकी शाळा तिथंही चांगलं कामकाज आहे. आणि ह्या सगळ्याचं म्हणजे म्हणजे
KG टू PG म्हटलं तर काय हरकत नाही. असं मोठं अच्छा छान मग. आपण शिक्षण केलेलं आहे आणि फार चांगलं ज्ञान देण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे आणि ह्या पुढच्याही काळात हे होईल. आम्ही एक हॉलसुद्धा कॉलेजला एक केलेला आहे, AC हॉल आहे, की म्हणजे अगदी ते पाहण्यासाठी युनिव्हर्सिटीमधली मंडळी किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसची सुद्धा येतात बघायला. बरोबर. तो हॉल आहे, APJ अब्दुल कलाम त्याला नाव दिलेलं आहे आपण. थोर शास्त्रज्ञ त्यांच्या नावाने हे केलेलं आहे. आणि मूल म्हणजे तसं बघितलं तर शिक्षण आपल्या गोरगरीब मुलांना मिळावं ही कल्पना आहे. आज हॉटेल मॅनेजमेंटसारखा कोर्स आहे. इथं बरेचसे म्हणजे 3 वर्षच झाली आहेत. पण आज जवळ-जवळ आपली परदेशाला मुलं आपल्याकडनं बाहेर बाहेर नोकरीला जायला आणि लागलेली आहेत. ग्रामीण भागातून मुळात. ते मोठा अभिमान आहे. त्याचप्रमाणे आपण कोयना अकॅडमी म्हणून जे चालू केलेलं आहे. बरं. त्याच्यातनं आज बघितलं बाहेर अगदी म्हणजे कराडपासून सगळीकडनं बरं. 1,00,000, 1,50,000, 2.5-3 लाखापर्यंत पैसे घेतले जातात. बरोबर, बरोबर. तर आम्ही इथं केवळ ₹40,000 मध्ये इथं चांगले आणि हीही मंडळी आमची चांगलं काम करतायत तिथं. तीही तो स्टाफसुद्धा चांगला काम करतोय. मग आत्ताची शिक्षण पद्धती आणि तुमच्या काळातली शिक्षण पद्धती यात काय फरक जाणवतो तुम्हाला? आहे नक्कीच बदल हा होत राहिलेला आहे. प्रगती प्रचंड झालेली आहे. आज आमच्या वेळेस तिथं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्या काळात खडूवरी ह्याच्यावरच चालायचं. आता सगळं हो, बरोबर. मग ह्या प्रगतीचा मुलांनी सदुपयोग कसा करावा? तर याबद्दल तुम्ही मुलांना काय सल्ला द्याल? आज मुलांना एकच सांगितलं पाहिजे, की आपण आपल्या गावाकडेच राहून, गावाकडं चांगलं शिक्षण मिळतंय, ह्याची जाणीव ठेवून आपण इथं उलट शिक्षण घेतलं पाहिजे. पालकांना सुद्धा माझी विनंती राहील, की तुम्ही उगीच शहराचा ध्यास घेऊ नका. तिकडं शहरामध्ये आपल्याला कुठं राहायचं आणि कुठं मुलं ठेवायची आणि हा प्रश्न आहे. बरोबर, आज इथं चांगल्या फॅसिलिटीज सगळ्या आहेत. कुठलं हॉस्टेलसकट सगळ्या आम्ही सोयी केलेल्या आहेत. बरोबर. अगदी मुलांसाठी हॉस्टेल आहे, मुलींच्यासाठी सुद्धा हॉस्टेल आहे. त्या काळात आम्हाला दादांनी आम्हाला हॉस्टेल चालू करून दिलं. गव्हर्नमेंटच्याकडनं आम्हाला मदत मिळवून दिल्या. आज जवळ-जवळ ही 13.5 एकरची जमीन आहे इथं, ही सुद्धा आपल्या संस्थेच्या नावाची करून दिलेली आहे. बरोबर. आज एवढी मोठी प्रचंड बिल्डिंग आहे. 3 मजली बिल्डिंग आहे. जवळ काही 8-10 कोटीची असेल जवळ. वाह! मोजताच येणार नाही इतकं छान आणि फार सुंदर सगळं ज्ञान दिलं जातंय. आज आपण जर पाहिलं तर तसं बघितलं शिक्षणाचं मूळ हे काय आहे, तर आपल्याला एक थोर शास्त्रज्ञ विचारवंतांनी म्हटलेलं आहे, की शिक्षण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून पद्धतशीर विचार करण्याची सवय लावणे होय, बरोबर. चांगली. आणि हे म्हणजे अर्नस्ट डिबेट नावाच्या ह्या व्यक्तीने हे आपल्याला छान वाक्य केलेलं आहे. पण ह्याप्रमाणे आपण चांगलं प्रत्येकाने आपण करू करू शकतो. शकतो. पण सर हल्ली मुलांचं वाचन कमी झालंय, असं तुम्हाला जाणवतं का हो? आहे. या टीव्ही आणि मोबाईल ह्याच्यामुळे, ह्या माध्यमांच्यामुळं कमी झालेलं आहे. हां. आणि मुलांनी सुद्धा म्हणजे टीव्ही, मोबाईलचा वापर करू नये असं नाही आहे. केला पाहिजे, पण मर्यादित वापर करून बरोबर. आपण जास्तीत जास्त येतं. कारण टीव्ही, मोबाईलमध्ये वाईट गोष्टी शिकायला जास्त मिळतात आपल्याला आणि वाईटकडे जास्त आपण लवकर आकर्षित आकर्षित होतो. होतं. बरोबर. तर त्याच्यापेक्षा आपण चांगल्याकडे एकदा पुस्तकांचं ज्ञान चांगलं घेतलं पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण चांगला प्रयत्न केला पाहिजे. करेल तेवढं कमीच आहे. कमीच आहे. मी बोलेल तेवढं कमी आहे. प्रत्येकाने फक्त आपल्याला जी ही संधी मिळाली आहे चांगलं करण्याची, त्याचं सोनं तर करावं. त्याचं सोनं केलं पाहिजे. कुठेतरी मी खेड्यात, गावात जन्माला आलोय म्हणून रडत बसून चालणार नाही आहे. डोंगराळ, दुर्गम भागात किंवा भूकंपाच्या एरियामध्ये मी जन्माला आलोय म्हणून चालणार नाही आहे. बरोबर. आपल्याला जिथं कुठं मिळालेला जन्म आहे, तो सार्थकी लावण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला पाहिजे. बरोबर. आणि मी माझ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना सुद्धा हे सांगत असतो, की त्यांनी सातत्याने हे प्रयत्न केला पाहिजे आणि आपला समाज चांगला घडवण्याच्या दृष्टीने आपण सर्व कटिबद्ध राहिलो पाहिजे. बरोबर. सर तुम्ही आता ह्या विद्यार्थ्यांना तुमच्या शालेय जीवनातलं अगदी तुम्ही थोडक्यात माहिती सांगितली, की मी सातारला सैनिक स्कूलमध्ये शिकलो अ, किंवा सगळे आम्ही एकत्र होतो. म्हणजे सर्व जाती समाजातली गरीब नाही, श्रीमंत नाही. हा तुम्ही हे सांगितलं, पण खेळातल्या गमती-जमती नाही सांगितल्या. शिक्षकांच्या काही आठवणी नाही सांगितल्या, की तुमच्या काळातलेही शिक्षक ओरडत होते. पण ते ओरडलं, की घरी आपण सांगितलं, तर घरी अजून मार पडत होता. तसं आत्ता होत नाही. हं. शिक्षकांचे ओरडतच होते असं नाही, तर शिक्षक आम्हाला इतके हे वागवायचे, की म्हणजे भेदभाव नसायचा. हां. भेदभाव नसायचा. अगदी तुम्हाला सांगतो मी हॉस्टेलवर राहायला होतो आणि आम्हाला त्यावेळेस 2-2 महिने यायला नाही मिळायचं. घरी यायला मिळायचं नाही किंवा घरातल्यांना भेटायला मिळायचं नाही. माझ्या आईने कधी मला लाडूचा डब्बा आणून दिला किंवा काय आणून दिलं, चकली खायला किंवा काय आणून हं. दिलं, तरी ते
त्यांच्या थ्रू यायचं. ते मला भेटून द्यायचे नाही आईला. बरोबर. पण मला ते मिळायचं आणि ते मिळाल्यावर आम्ही वाटून खायचो म्हणजे सगळे शाळेच्या नियमानुसारच ते येणार. त्याप्रमाणे. आणि बरोबर. ते म्हणायचे, "तू कुठल्याही मोठ्या श्रीमंत घरातला असला तरी इथं तुला सगळ्यांच्या बरोबर राहायला पाहिजे आणि तसंच तुला वागणूक दिली जाईल." ही वागणूक दिली जायची. वेळ प्रसंगी आम्हाला मारायचे पण. आता मारायला परवानगी नाहीये. परवानग्या नाहीये. पण त्यावेळेस सगळं सगळं होतं. धाक-दपट सगळं होतं सगळी. पण त्यामुळं आम्ही काहीतरी घडलो. भीती असली पहिले बरोबर. आणि तेवढी सूट ही आमच्या शिक्षकांना सुद्धा दिली जायची. आणि या सगळ्यात आम्ही घडलो. खेळायला तर काय तुम्हाला सांगतो, म्हणजे आजकालच मुलं दंगा करतात, काय करतात असं नाही. आम्ही ते आमच्या काळात त्यावेळेस करत होतो आणि केलं आम्ही ते. ते त्या वयात त्या त्या गोष्टी होत असतात. बरोबर. पण त्याला एक वेगळं हे होतं. अ, इतक्या खालच्या थराला ते जात नव्हतं. काही वेळेस थोडंसं बरोबर. वेगळं हे आहे बरोबर. आता, पण तसं नव्हतं. एखाद्या शिक्षकांची किंवा शिक्षकांच्या काही आठवण आहे का एखाद्या? शिक्षकांच्याबद्दल बोलायचं तर आम्हाला शंकरराव घाडगे सर म्हणून होते. फिजिकलला. म्हणजे क्रीडा आणि सगळ्या त्यांच्याकडे असायच्या. शिस्त वगैरे सगळं त्यांच्याकडं. आणि घाडगे सर म्हणजे आमच्या मला वाटतं प्रिन्सिपल कर्नल पुरी म्हणून होते. कर्नल पुरींच्यापेक्षा सगळे अधिकार ह्यांना दिलेले असायचे, सरांनी सुद्धा. आणि ते करतील ती पूर्व दिशा. सकाळी 5:00-5:30ला आम्हाला उठवलं जायचं. तोंड धुवून हे करून आम्हाला पळायला जायला लागायचं. फार भयानक. आणि ह्या सगळ्या शिस्तीतनं ह्याच्यात आम्ही जात असताना म्हणजे त्या घाडगे सर म्हणजे आत्ता 92 वर्षाचे होऊन ते वारले. पण तिथपर्यंत आम्ही त्यांच्या भेटायला जायचो. कारण त्यांच्यामुळं आम्ही घडलो. आम्हाला जाणीव होती, की ह्यांच्यामुळं आज शिस्त त्यांनी आम्हाला लावली आणि शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनात सगळ्यांना शिस्तीचं महत्त्व कळालं पाहिजे. शिस्तीमुळंच आपण सगळे होतो आणि त्याप्रमाणे आपण घडलो पाहिजे. मुलांनो, तुम्ही फार नशीबवान आहात, की तुम्हाला खूप चांगलं काही मिळतंय. आम्हाला जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळतंय. पण त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. तोट्याच्या अनेक गोष्टी आहेत, मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्यांच्यावर मर्यादा ठेवून आपण आपल्याला घडवायचंय आणि कोणी दुसऱ्याला घडवत नसते, आपण आपल्याला घडवायचं. ती मोठी तळमळ असली पहिले. मला घडायचंय, ही तळमळ आपली असली पाहिजे. शिक्षक चांगले असतात, पालक चांगले असतात, समाज चांगला असतो, पण मी चांगला कसा होईल आणि आपण शिस्तबद्ध झालो पाहिजे. अत्यंत शिस्तप्रिय असलो पाहिजे आपण. शिस्त कुणी आपल्यावर लादता कामा नये, शिस्त आपण होऊन पाळली पाहिजे आणि हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. आज खरं पाहिलंत तर हे नशीबवान आहोत आपण. माझं एक वाक्य आहे, मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो. इंग्लिशमधलं वाक्य आहे, "यू लिव्ह ओन्ली वन्स, बट इफ यू लिव्ह इट राइटली, वन्स इज इनफ." जीवन ही एक संधी आहे. एकदाच आहे. त्याला रिटेक नाही आहे. आपल्याला छान जगायचं आहे आणि चांगलं हे करायचं आहे आणि आपलं नाव मागं राहील असं काहीतरी कर्तबगारी आपण करायची आणि ती करण्याची ताकद आहे. त्यासाठी कुठल्या विशिष्ट घरात किंवा विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट जातीमध्ये जन्माला यायला लागत नाही. पण जिथं कुठं जन्म मिळाला आहे, तो सार्थकी लावण्याचं काम आपण करायचं आणि ते करावं आणि ते आपल्याकडनं व्हावं आणि हीच खरी देशसेवा. देशसेवा म्हणजे काय? मिलिटरीत गेल्या आणि फौजीत जाऊन पुढं कुठेतरी सोल्जर म्हणून वारलं, मेलं, ते शहीद झाला म्हणजेच देशसेवा नाही. देशसेवा म्हणजे मी देशासाठी काहीतरी चांगलं करणं. आपल्या पोराबाळांना काही कुत्री मांजरं पण करतात चांगलं. आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलंय आणि चांगलं करण्यासाठी आपला जन्म आहे. नमस्कार मंडळी. तर श्री अमरसिंह पाटणकर यांनी त्यांच्या शाळेच्या आठवणी, त्यांच्या शिक्षण क्षेत्रातला प्रवास आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या स्वप्नांना आकार देता आला. तर आज आपण शांतपणे अगदी त्यांनी कुठेही अतिशयोक्ती किंवा जे त्यांनी अनुभवलंय किंवा त्यातून ते गेलेत, त्या अनुभवातून त्यांनी जो त्यांचं करून ते तुम्हाला मार्गदर्शन केलं, हे मला खूप भावलं. त्यांना मी कल्पनाही नव्हती दिली, की ही प्रश्नावली वेगळी दाखवली त्यांना. पण त्यांना मी अचानक काहीतरी 2 प्रश्न विचारले आणि ते ओघाओघाने त्यांनी छान सांगितले सर. हं. हे मी मुद्दामून केलं हां, म्हणजे जाणून-बुजून. की तुम्हाला अचानक आलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्यात तुम्ही खूप तरबेज आहात. ते अगदी तंतोतंत खरं ठरलं. धन्यवाद सर. धन्यवाद. मला आज खरंच तुम्ही बघितलं, मला संधी दिली ह्यांच्या सगळ्यांच्या बरोबर, सगळ्या सान्निध्यात सगळ्यांच्याबरोबर बोलायला आणि एक माझं भाग्य मी समजतो. मी काही केलेलं नाही. नाही. करणारा कोण दुसराच आहे. आम्ही सर्वांनी मिळून हे केलं आणि धन्यवाद. थँक यू. नमस्कार. हां.